तर शाळेचे शिवाजीराजे भोसले प्रवेशद्वार खूपच भव्य होते. तसंच आम्ही आत पाऊल टाकल्या दारात उभ्या असलेल्या रखवालदारांनी आम्हाला सॅल्यूट ठोकला. याच्यातूनच आम्हाला शाळेच्या मनातली राष्ट्रभक्ती व देशप्रेम कळलं. तसंच जेव्हा आम्ही आत गेलो तर तेव्हा शिक्षकांनी आम्हाला शाळेच्या या कॅम्पबद्दल थोडक्यात माहिती दिली व वेळापत्रकही दिले. तर या कॅम्पचे 2 मुख्य प्रकार होते, इंडोर ॲक्टिव्हिटीज आणि आउटडोर ॲक्टिव्हिटीज. इंडोर ॲक्टिव्हिटीजमध्ये मराठी, इंग्रजी, संगीत व कला शिकवत असत. मराठी व इंग्रजी या विषयांमध्ये प्रामुख्याने निबंध लेखन, पत्रलेखन, वक्तृत्व सादरीकरण व इतर बरंच काही शिकवायचे. तर कलेमध्ये आम्हाला चित्रकला, हस्तकला शिकवायची. तसंच कलेमध्ये आम्हाला चित्रकला, हस्तकला एकत्र करून कोणती कला तयार करता येईल हेही शिकवायचे. तर संगीतामध्ये सर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची गाणी कशी गायची, कोणत्या गाण्याला कोणता सूर लावायचा हे शिकवत असत. तर त्यांचा दुसरा प्रकार होता आउटडोर ॲक्टिव्हिटीज. आउटडोर ॲक्टिव्हिटीजमध्ये पीटी, क्रॉलिंग, हॉर्स रायडिंग, रायफल शूटिंग, स्विमिंग व बरंच काही होतं. तर पीटीचे किंवा इतर शिक्षक प्रचंड कडक होते. तसंच एखाद्या विद्यार्थ्याला जर एखाद्या ॲक्टिव्हिटी जमत नसेल तर ते याच्याशी प्रेमाने बोलतो, मजेमध्ये त्याला समजावून सांगत असत व जोपर्यंत त्याला जमत नाही पण त्याच्याकडे लक्ष देत असत. तसंच मला स्विमिंगची खूपच भीती वाटत असत. तर मेसमध्ये जेवण खूपच चविष्ट व रुचकर होते. तसेच तिकडचा मुख्य नियम होता की अन्न टाकून द्यायचे नाही, कारण ज्या गरिबांना अन्न मिळत नाही त्यांना अन्न देण्याऐवजी आपल्याला मिळालेल्यांना आपण टाकून देतो, हे चुकीचंच आहे. त्यामुळे आपण गरिबांना अन्न दिलं पाहिजे. तर जाता हेच सांगतो की भोसले मिलिटरी स्कूल सर्व संपन्न आहे. हे शाळेच्या बौद्धचिन्हातच दिसते. एका बाजूला पुस्तक व एका बाजूला शस्त्र, एका बाजूला विद्या तर एका बाजूला युद्धविद्या. दोन्ही मानवी जीवनासाठी उपयुक्त आहेत. त्यांच्या तुलना कधीच होऊ शकत नाही. तसेच इकडच्या शिक्षकांची तुम्ही सैनिकच बनला पाहिजे अशी सक्ती नाही. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की देशसेवा करा व मनात राष्ट्रप्रेम ठेवा. तर अशा या सर्व संपन्न दैवरूपी भोसले मिलिटरी स्कूलला मी साष्टांग नमस्कार करतो. जय हिंद, भारत माता की. थँक्यू. Thank you so much for